हे कधीच इमॅजिन केलं नव्हतं. हास्य जत्रा सरप्राइझिंगली माझ्या आयुष्यात आली. मी सुरू केलं, मला असं वाटत होतं की मला झेपणार नाही आणि मी गेले पुन्हा सोडून आणि मला वाटलं की नाही, हा फॉर्मॅट मी पुन्हा एक्सप्लोअर करायला पाहिजे, कारण ह्याच्यात खूप पोटेन्शियल आहे. जे एका ॲक्टरला खूप वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायच्या असतात. आपल्याला खूप फेमस व्हायचं आहे असं कधीच वाटलं नाही, पण हास्य जत्रेमुळे ते आपोआप पदरात पडलेलं यश म्हणू किंवा एक बाय प्रॉडक्ट म्हणू या सगळ्या कामाचं, असं वाटतं की खरंच आपण एवढं काय केलं आहे की लोक आपल्याला एवढं महत्त्व देत आहेत किंवा ओळखत आहेत. हे पोस्टर आहे. मुलगी आहे, केसांशी खेळते म्हणजे मी स्वतः ती तिकडून करते सुद्धा तसं. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न राहता साता समुद्रपार पोचला आहे. साता समुद्रपार लोकांनी पसंती दाखवलीच आहे. फक्त महाराष्ट्राची हास्यजत्रा नाव फक्त महाराष्ट्राची असलं तरी ते समस्त भारताचे समस्त जगाचे झाले आहे असं बोलायला काहीच हरकत नाही. कारण का या कार्यक्रमाने 2018मध्ये पदार्पण केलं आणि बघता बघता 2024-25पर्यंत ती येऊन पोचलेली आहे. 2527 का 2537 स्क्रिप्टचं लिखाण, स्किटचं लिखाण, त्याच्यानंतर परफॉर्मन्स आणि 837 भाग एपिसोड्स. ही ना छोटी गोष्ट नसते. कारण का ह्याच्या आधी मला आठवतं की कॉमेडीची बुलेट ट्रेनसुद्धा मी बघितलेली आहे. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनपासून मी तर बोलून की सुरुवात झाली मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये विनोदी कार्यक्रम घेऊन यायचे. किती भारी वाटते की ज्या कार्यक्रमासाठी आपण पहिला दिवस शूट करतो आणि आत्ता आपण इथे येऊन पोचलेलो आहोत. नॉस्टॅल्जिया वाटतं की असं होतं की अरे यार, आपण हा कधी विचारसुद्धा केला नव्हता, पण तेवढीच मेहनतसुद्धा आहे आमची पण आहे, आमच्या संपूर्ण टीमची आहे आणि आता सगळं पुढे चालू आहे. प्रियदर्शन, काय सांगशील? विचार केलाच नव्हता असा की एवढी वर्ष मी असेन ह्या शोमध्ये. हा शो असेल असं हां म्हणजे होऊ शकतं हा शो असेल, पण मी या शोचा भाग असेल एवढा काळ हा विचार खरंच केला नव्हता. सो हे सरप्रायझिंग आहे. आणि मी असं ठरवलंही नव्हतं की मला स्किटमध्ये काम करायचं आहे. असं काहीच माझं ठरलं नव्हतं. मुंबईत एक काम करूया अशा ह्याच्यानेच आले होते. पण आय एम सो ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ हास्य जत्रा. जिथे कुठे हास्य जत्रेमुळे ओळखलं जातं तिकडे अभिमानच वाटतो आणि आनंदच वाटतो. सो आय एम व्हेरी ग्लॅड. काय सांगशील, किती भारी वाटतं की भाई आपण या कार्यक्रमाचा एक भाग, कार्यक्रम बोलला आपल्या परिवाराचा भाग आहोत. पुढे काय होईल माहिती नाही, पण आत्ता मी इकडे आहे हेच माहिती नाही. ही प्रियदर्शनी म्हणाली तसंच की स्किट फॉर्मॅट मी कधी करेन असं मला खरंच वाटलं नव्हतं. त्याआधी मी डेली सोप करत होते, नाटकांमधनं काम करत होते, एकांकिका केल्या होत्या. स्किट हा विषय मी पाहिला होता फू बाय फू आणि अशा सगळ्या माध्यमातनं, पण हे सगळं मला करता येईल, मी ते एक्सप्लोअर करेन, मला आवडेल आणि ते मी काम करत असताना लोकांना ते आवडेल, हे कधीच इमॅजिन केलं नव्हतं. हास्य जत्रा सरप्राइझिंगली माझ्या आयुष्यात आली. मी सुरू केलं, मला असं वाटत होतं की मला झेपणार नाही आणि मी गेले पुन्हा सोडून आणि मला वाटलं की नाही, हा फॉर्मॅट मी पुन्हा एक्सप्लोअर करायला पाहिजे, कारण ह्याच्यात खूप पोटेन्शियल आहे. जे एका ॲक्टरला खूप वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायच्या असतात. तर इतकं आणि इतक्या स्पीडी, तर मला ह्या सगळ्याची खूप भीती वाटली होती आणि म्हणून मी म्हटलं होतं की मी नाही करणार. पण मला वाटलं की हे चॅलेंज आहे एका ॲक्टरसाठी की कमी वेळामध्ये तुम्हाला ते कॅरेक्टर पोहोचवायचं आहे. हा मला कधी कधी त्रास होतो की काही काही कॅरेक्टर्सवर इतका जीव येतो ना, इतकी आवडतात आणि असं वाटतं की 20 मिनिटापुरतंच करायचं आहे हे. मला हे पूर्ण म्हणजे हे मला नाटकात करता आलं असतं तर, किंवा मला हे सिनेमात करता आलं असतं तर. पण हेच या कार्यक्रमाचं यश आहे. ते तुम्हाला 20 मिनिटात किंवा 25 मिनिटात जे काही देऊन जातं आणि आमच्यापर्यंत ते असं आतमध्ये खोलपर्यंत कुठेतरी रुतलेलं असतं. मग म्हणून आता ते सिरीज आणि तो सगळा पॅटर्न आला, त्यामुळे मग आम्हाला ते कॅरेक्टर अजून जास्त एक्सप्लोअर करता येतं. म्हणजे इथे पहिल्यांदा समजा मी मोरे फॅमिली केलं तर तेव्हा माझं मालवणी, म्हणजे मला मालवणी येतही नव्हतं. तेव्हाची मोरे फॅमिली आणि आता मी म्हणजे काहीतरी एक ॲडिशन वगैरे घेईन वगैरे असं सगळं. तर मजा आहे. नाही, मला तर जसं तू बोललीस की सुरुवात मी मोरे फॅमिलीपासून केलेली, त्याच्यामध्ये मालवणी भाषेचा तुटकपणा आणि आत्तापर्यंतचा प्रोपणा. आत्ता अशी भीती असते कारण का समीर दादा जर तुझ्यासोबत जास्त असतात किंवा प्रभाकर सर तुझ्यासोबत जास्त असतात, त्यांचे पंचेस आणि त्यांचं ना गोत्यात पकडणं ते त्यांच्यावर असतं. ते आपण नाही प्रेडिक्ट करू शकत की ते आपली कधीही कुठूनही कशाही पद्धतीने खेचू शकतात. आत्ता भीती आहे की यार चला, आता आपल्याला माहिती आहे की हे मी जर चुकीचं बोलले तर बाबा
काहीतरी होणार आहे असं. नाही, भीती तर नाहीच आहे आणि मला हे कळायला पण वेळ लागला की आपले खेचतात, त्यातनं विनोद निर्मिती होते. तर ती विनोद निर्मिती होण्यासाठी त्याच्यावर आपण काहीतरी वनअप द्यायचं नसतं. त्यांना मी काहीतरी तू बावळट आहेस तर तू मूर्ख आहेस म्हणायचं नसतं. मी बावळट आहे तर हो मी बावळट आहे. याच्यात जर लोकांना विनोद मिळतोय तर तो विनोद जपायचा असतो. हे मला सापडलं खूप उशिरा, पण मला ते कळलं. म्हणजे ते शोधावं लागतंय आणि अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर आता मंदबदक बोलल्यावर मला राग आला होता, पण त्या मंदबदक नाही, लोकांना मजा येते ना, लोकांच्या ते लक्षात राहते ना, लोकांना आवडते ना. नाही म्हणजे मी असं बोललं काय हरकत नाही, ती याच गोष्टीमध्ये यश आहे की जिथे आपले पंच चुकतात त्या पंचपासून एक नवीन विनोद सुरू होते आणि जो अजूनपर्यंत प्रेक्षकांना आवडतो. मला प्रियदर्शनीकडे यायचं आहे. भयंकर सर्दी झालेली आहे, लंडनची हवा सगळी लागून आणि आता इकडे आल्यावर ते आता होतं क्लायमेट चेंज होतं, पण काय नाही, ही तर सुरुवात आहे. आता ह्याच्यानंतर दौरे तर सुरू राहतीलच प्रियदर्शनीचे. किती भारी वाटतं जेव्हा आपण बाहेरच्या देशामध्ये जातो. आपल्या कामामुळे तर आपण ओळखले जातो, आपण आपल्या चेहऱ्यामुळे सुद्धा ओळखला जातो, पण असा अभिमान पण असतो की अरे तिकडे जी मराठी लोकं आहेत ती मराठी लोकंसुद्धा तेवढ्याच आत्महत्येने आपल्याला जवळ घेतात, आपल्यासोबत फोटो वगैरे काढतात. कारण का त्यांच्यासाठी कार्यक्रम बघणं वगैरे खूपच दूरची गोष्ट आहे, किंवा असे प्रेक्षक लाईव्ह कार्यक्रम होणं खूप दूरची गोष्ट आहे. किती भारी वाटतं की अरे यार भाई आपण कुछ तो किया यार, एवढं जवळ आलं ते. हो, असं वाटतं पण की काहीतरी तरी केलंय आपण, काहीतरी चांगलं केलंय आयुष्यात, की आपल्या नशिबात हे सगळं आलंय किंवा ही एवढी प्रसिद्धी वॉज नेव्हर दी एम. म्हणजे आपल्याला खूप फेमस व्हायचंय असं कधीच वाटलं नाही, पण हास्य जत्रेमुळे ते आपोआप पदरात पडलेलं यश म्हणू किंवा एक बाय प्रॉडक्ट म्हणू या सगळ्या कामाचं, असं वाटतं की खरंच आपण एवढं काय केलंय की लोक आपल्याला एवढं महत्त्व देत आहेत किंवा ओळखत आहेत. पण परदेशात स्पेशली जास्त किंमत आहे या सगळ्याची, कारण त्यांचा रिजनल कॉन्टेंटची कनेक्ट खूप लिमिटेड आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना हास्य जत्रा ही खूप जवळची वाटते. त्यांची मुलं हास्य जत्रा बघून मराठी शिकतात. त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या घरातले आहोत असं एक फिलिंग आहे आणि ते त्याच नजरेने आमच्याकडे बघत असतात की आम्हाला खूप माहिती असतो आणि आपण अनोळखी असतो की हे असे का बघतायत. तर ते खूप इंटरेस्टिंग फिलिंग आहे. आणि आत्ता असं लंडनला झालं होतं की बरो मार्केटमध्ये आम्हाला रॅन्डम एका स्ट्रेंजरने ओळखलं आणि म्हणाला की फोटो काढू का. तर त्या क्षणाला असं वाटलं की कुठल्या तरी देशात जिथे मी पहिल्यांदा आली आहे, ही जागा मलाच माहीत नाही, तिथेही लोक आपल्याला ओळखतायत, मराठी लोक आपल्याला ओळखतायत किंवा आपली नावं त्यांना माहिती आहेत आणि त्यांना फोटो काढावेसे वाटतायत. ही किती भारी गोष्ट आहे. आणि त्या क्षणी असं स्तब्ध व्हायला झालं की थँक्यू हास्य जत्रा, यू हॅव डन अ लॉट. कारण का हे जसं आम्ही बोलतो की हे परदेशात जाण्या किंवा तिकडच्या माणसासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मी तर बोलायला आवडत नाही, कारण का ना आम्ही तुम्हाला भेटत असतो, आम्ही मालिकेच्या थ्रू भेटत असतो, चित्रपटा थ्रू भेटत असतो, आम्ही तुम्हाला तुमच्या इव्हेंट्स थ्रू भेटत असतो, पण सोनी मराठी वाहिनी जी परदेशवारी करताना ती सुद्धा तेवढीच भारी आणि महत्त्वाची असं बोलायला हरकत नाही. एक छोटासा गेम घेतोय, बसल्याच गेम आहे. आपल्याला इंटरव्ह्यू बोरिंग कसं वाटतंय रे वगैरे हे तुझा शर्ट खूप छान आहे. Oh my God, लाली पसरलेली आहे. हे बरं का हिने सांगितलेलं आधी, पण हे माझं मन राखायला ती बोलते. बरं तर छोटा गेम आहे. काही कलाकारांचे मी फोटो तुला किंवा तुला दाखवीन. तुमच्या दोघींपैकी एकीने मिमिक्री करायची. तो कलाकार स्टेजवर आल्यावर कसा वावरतो, कसा राहतो, कसा फिरतो वगैरे, आणि समोरच्या व्यक्तीने ओळखायचं कॅरेक्टर. हा नितीन मोरे किंवा प्रियदर्शन इंदलकर जेव्हा स्टेजवर येते किंवा ती सेटवर येते तेव्हा ती कशी वावरते, काय कशी करते असं. तर सुरुवात मी प्रियदर्शन तुझ्यापासून करतोय. हे पोस्टर आहे. प्रसाद खांडेकर नाही, बोलायचं नाही आहे ना पूर्ण एखादा पंच वगैरे त्यांचा मी असेल बोलले तर लगेच कळेल तिला. बोलले तर कळलं. हा तरी चल, अजून काहीतरी अजून काहीतरी चालून दाखव. हा येस. कोण यार पचका करू नकोस माझा. ऐसा कैसा रे, म्हणजे ह्यांना जर नाही ओळखला तर काय आता. मग एखादी हा काहीतरी ठेव फोन. आता तरी ओळख आता. सचिन गोस्वामी ऍक्च्युली याच्यावर ओळखता आलं पाहिजे होतं, पण मी
कलाकारांमध्ये येस येस हे ओळखलंच पाहिजे. हे ओळखणं गरजेचंच आहे. ते प्रियदर्शनी केलं पाहिजे तसं. हा येस हा जे ते प्रियदर्शनीने केलंच पाहिजे. येस येस हो हो घेऊया ना दादा कॉफी. येस येस हे दे हां 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 मुलगी आहे केसांशी खेळते म्हणजे मी स्वतः ती तिकडून करते सुद्धा तसं. ब्रदर हा यार प्रियदर्शनी खूपच बरं तर ही अभिनेत्री हा कलाकार कसा व्हावा. हे मी करून दाखव. हो 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 ही बघ आता हे कसं माहिती आहे का हे दोघांची पण परीक्षा आहे. ठीक आहे चालेल. प्रियदर्शनी म्हणजे पहिल्या ह्याच्यातच कळलं होतं. हा वगैरे गेलं तेव्हाच कळलं होतं. नाही म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का की ॲक्टिंग तर माहिती आहे मेमिक्री तर माहिती आहे फक्त एवढंच की अरे अजून थोडं करून बघू रे असं आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं कारण का ना मित्र म्हणून की हे नवीन सीझन सुरू झालंच आहे. खूप सारे एपिसोड झाले 837 एपिसोड 2018 ते आत्तापर्यंत 837 एपिसोड झाले आहेत. यापुढे 1000 एपिसोडचा टप्पा तर गाठाल त्यामध्ये काहीच वाद नाही. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघींसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.